काय सांगणार प्रचार दौऱ्याला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत किती गावापर्यंत आपला प्रचार दौरा पोहोचलेला आहे? महायुतीने उमेदवारी दिल्यानंतर 5 तारखेपासून आपण प्रचाराचा नारळ फोडून प्रचाराला शुभारंभ केलेला आहे. आतापर्यंत जवळपास 30 ते 40 गावांना आपण प्रचार रॅली दरम्यान भेटी दिलेल्या आहे. जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद खूप मोठ्या प्रमाणात महायुतीला, भारतीय जनता पक्षाला आहे आणि त्याच्यामुळे जनतेचा प्रतिसाद पाहता 20 तारखेला जो मतदान होईल तो भारतीय जनता पक्षाच्या कमळाच्या फुलाला होईल आणि 23 तारखेला भारतीय जनता पक्ष प्रचंड बहुमताने आमगाव देवरी मतदारसंघामध्ये विजयी होईल. भाजपचे कार्यकर्ते शंकर बडावी यांनी भाजपमधून बंडखोर केला अपक्ष फॉर्म भरलेला आहे. आपल्याला किती प्रमाणात फरक पडणार? पहिली गोष्ट तर मी आमदार असताना शंकरजी मडावी यांना मामा म्हणणारा एकमेव व्यक्ती जर कोणी असेल तर संजय पुराम. संजय पुराममुळे शंकरजी मडावी यांना मामा म्हणून संपूर्ण विधानसभेत ओळखले जाते. राहिला विषय शंकरजी मडावी यांच्या उभा राहिल्यामुळे काय फरक पडेल. महायुतीचा उमेदवार म्हणून मी जबाबदारीने सांगतो की भारतीय जनता पक्ष असा पक्ष आहे की सर्वेच्या आधारावर उमेदवारी जाहीर करतो. मागितल्यानंतर उमेदवारी मिळत नाही. आमचे नेते आदरणीय नितीन गडकरी साहेबांनी सांगितलं की तिकीट मागायचं नसते, काम करायचं असते. तुम्ही काम करा, तिकीट आपोआप तुमच्याकडे येईल. आणि त्याच पद्धतीने आपण 2019च्या निवडणूक हारल्यानंतर दुसऱ्याच दिवशी आपण मैदानात उतरलो. मी आणि माझी पत्नी आम्ही दोघंही सारखे काम गेल्या 10 वर्षापासून आपण सातत्याने या मतदारसंघात करत आहोत आणि त्याचीच ती पावती म्हणून भारतीय जनता पक्षाने मला उमेदवारी दिली. अडीअडचणी सोडवणे, त्यांना भेटणे, त्यांना सांत्वना देणे एवढंच नव्हे तर त्यांच्या मनात जे असेल ते करून देणे, अशा प्रकारचं काम आपण गेल्या अनेक वर्षापासून करतो आहोत. म्हणून मी या मीडिया चॅनलच्या माध्यमातून मी समस्त जनतेला सांगू इच्छितो, परंतु आता जनता भोळी नाही आहे. आज काँग्रेस आदिवासींच्या विरोधात असताना सुद्धा, काँग्रेस आज शेड्यूल कास्टच्या विरोधात असताना सुद्धा मुद्दामून नॅरेटिव्ह पसरले जाते की भाजप आदिवासीच्या विरोधात आहे, भाजप शेड्यूल कास्टच्या विरोधात आहे. मला सांगा, जर भाजप शेड्यूल कास्टच्या विरोधात राहती, भाजप आदिवासीच्या विरोधात राहती, तर आज बिरसा मुंडा सारखी योजना आमच्या महापुरुषाच्या नावाने सुरू आहे. आज आदिवासी महिलेला भाजप राष्ट्रपती बनवत आहे. 6 वर्षापासून संघर्ष करून काँग्रेसच्या काळामध्ये संघर्ष केला, त्यांना 1 इंच देखील इंदू मिलची जागा काँग्रेसने दिली नाही. भारतीय जनता पक्ष सत्तेत आल्याबरोबर कुठलाही संघर्ष न करता भारतीय जनता पक्षाने इंदू मिलची जागा दिली. आज बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांचा राष्ट्रीय स्मारक त्या ठिकाणी बनत आहे. आजपर्यंत शंकरजी मडावी यांना भाजप पक्ष खूप चांगला वाटायचा, पण उमेदवारी गेल्यानंतर त्यांना वाटते की भाजप बेकार पक्ष आहे. आता काँग्रेस चांगली वाटून राहिली त्यांना. मुळातच ते काँग्रेसला मदत करण्यासाठी हे उभे राहिलेले आहेत. मी तुम्हाला या मीडियाच्या माध्यमातून सांगू इच्छितो पूर्ण जनतेला की 2-3 लोकांना घेऊन ते अपक्ष लढत आहेत. 2-3 लोकांच्या भरोश्यावर निवडणूक जिंकता येत नाही. जे पंचायत समिती 1800 मतांना स्वतः हारतात आपल्याच गावात, त्यांना विधानसभेचा आला कुठून? विकास करायचा आहे तर आमच्याजवळ नरेंद्र मोदीजी आहेत. विकास करायचा आहे तर आमच्याजवळ देवेंद्र फडणवीसजी आहेत, एकनाथजी शिंदे आहेत, अजितदादा पवार आहेत. हे विकास करतील ना. जे पदावर असतात ते विकास करतात. आणि त्याच्यामुळे मुंगेरी लाल की हसीन सपने
2-3 लोकायले घेऊन आपण बहुत बडा नेता बन गए है ह्या भानगडीत न राहता आपल्या लेवलवर आपण लोकांनी राहायला पाहिजे. मागील काही दिवसापासून सोशल मीडियावर आपल्या काही व्हिडिओ व्हायरल होत आहे. यावर आपल्याला विरोधक मोठ्या प्रमाणात ट्रोल करत आहेत. यावर काय बोलाल? पहिली गोष्ट तर हे अनेक दिवसापासून उमेदवारीच्या मागे लागले होते. त्यांना माहित होता का आपण जर जुना व्हिडिओ डुप्लिकेट व्हिडिओ जर आपण व्हायरल केला तर संजय पुरामची उमेदवारी कटेल, त्याची तिकीट कटेल. त्याची तिकीट कटली म्हणजे आपला आयता बिळात नागोबा काम जमल. परंतु हे व्हिडिओ ऑडिट करून करून व्हायरल करणारे हेच लोक आहेत. हे 2-4 लोक आहेत साले कशामध्ये, काही काँग्रेसचे पण लोक आहेत. परंतु यांची काही जमली नाही. जनता आता त्या फेक व्हिडिओला, जनता आता त्या डुप्लिकेट व्हिडिओला मान्यता करणार नाही. जनतेने ठरवलेलं आहे संजय पुरामला विजय करायचा आहे. जनतेने ठरवलं आहे की संजय पुरामला पुन्हा या विधानसभेचा आमदार करायचा आहे. त्याच्यामुळे माझा जो कार्यकर्ता आहे, महायुतीचा जो कार्यकर्ता आहे, राष्ट्रवादीच्या, शिवसेनेच्या, भारतीय जनता पक्षाचा आणि माझ्या आदिवासी विशेषतः माझ्यावर जो प्रेम करतो, माझ्यावर ज्याचा विश्वास आहे, त्यांनी ठरवलेलं आहे की संजय पुरामला ह्यावेळेस आमदार करायचा. एकीकडे युती सरकार लाडकी बहीण योजना सुरू करत आहे आणि दुसरीकडे महागाई वाढत आहे. काय याचा फटका निवडणुकीच्या मतांवर पडेल? हे विरोधकांनी काढलेला पिल्लू आहे. त्यांच्याच काळात, महाविकास आघाडीच्याच काळामध्ये तेल 165 रुपये लिटर होता. आता 130 रुपये लिटर आहे. महायुतीच्या काळात, महाविकास आघाडीच्याच काळात महागाई वाढली होती. आणि लाडकी बहिणाचा जो विषय आहे, ह्या काँग्रेसच्या पोटात दुखत आहे. आम्ही लाडकी बहिणाला त्यांच्या खात्यावर पैसे देत आहोत. काँग्रेसनी जेव्हा काँग्रेस सत्तेत होता तेव्हा काँग्रेसने द्यायला पाहिजे होतं ना. यायला काही जमला नाही, यायला काही देऊ शकले नाही. म्हणून ते नेरेटिव्ह फैलवून राहिले की आता बीजेपीच्या निवडणूक आहे, भारतीय जनता पक्षाच्या, म्हणून ते देऊन राहिले. विषय तो नाही आहे. नाटकं ते करतात, आम्ही नाटकं नाही करत. आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो. हे भारतीय जनता पार्टी आहे. काय मुद्दे घेऊन जनतेपर्यंत पोहोचत? 2014 ते 19च्या दरम्यान मी या मतदारसंघाचा आमदार होतो. अनेक विकासात्मक कामे आपल्या माध्यमातून या मतदारसंघामध्ये करता आले. मला 2019 मध्ये माझा निसटता पराभव झाला. त्याच्यामुळे जे माझ्या मनातले कार्यक्रम होते ते थांबले. उदाहरणार्थ सालेकसा तालुक्यामध्ये कुवा ढास मध्यम प्रकल्प आपल्याला करायचाच आहे, कारण शेतकऱ्यांचा तो जीवन मरणाचा तो प्रश्न आहे. देवरीमध्ये मोठ्या प्रमाणात कारखान्यांना आपण आमंत्रित करतो आहोत, कारण तिथे MIDC आहे, अनेकांना तिथे काम मिळू शकेल. पर्यटनच्या दृष्टिकोनातून कचारगड असेल, ढासगड असेल, हजराफाल असेल, तिथे आपल्याला विकास करायचा आहे. देशातील सर्व गोंडियन बांधव, आदिवासी बांधव कचारगडमध्ये एकत्र येतात, त्याचा आपल्याला विकास करायचा आहे. आणि अशा प्रकारे शेतकऱ्यांच्या, शेतमजुरांच्या, बेरोजगारांच्या आरोग्याच्या सुविधा, शिक्षणाच्या सुविधा आपल्याला ह्या ठिकाणी निर्माण करायच्या आहेत. आणि त्याच्यामुळे हे जे उर्वरित काम आहेत ते आपल्याला येणाऱ्या काळामध्ये पूर्ण करायचे आहे.